नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला हजारो वस्तू आहेत. काही कडक आहेत, काही मऊ, काही चकाकतात तर काही लगेच तुटतात. पण या सर्वांच्या मागे दडले विज्ञानाचे एक गुपित. मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये द्रव्याचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत की ते तुम्ही कधीच विसरणार नाहीत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाच्या या प्रवासात सामील व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, द्रव्याचा जो काही पहिला भौतिक गुणधर्म आहे तो काय आहे बघा, वस्तुमान. काय आहे बघा, वस्तुमान. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही वस्तुमान म्हणजेच काय की पदार्थातील द्रव्याचा साठा. समजा तुमच्याकडे काय आहेत बघा, हे 2 ग्लास आहे. ह्या ग्लासमध्ये काय आहे, एक ग्लास हा रिकामा आहे तर एक ग्लास काय आहे, पाण्यानं पूर्णतः भरलेला आहे. आता ह्यामध्ये मी काय केलं, जेव्हा हे दोन्ही ग्लास उचलले तेव्हा काय, ज्या ग्लासमध्ये काय आहे रे, द्रव्य आहे म्हणजे पाणी आहे, तो काय आपल्याला जड दिसेल. म्हणून ह्या ग्लासचं वस्तुमान काय आहे रे, जास्त आहे. त्यानंतर जे काही दुसरं गुणधर्म आहे तो आहे जडत्व. काय आहे बघा, जडत्व. प्रत्येक वस्तूला काय असतो रे विद्यार्थी मित्रांनो, आळस असतो. म्हणजे ती ज्या स्थितीत आहे तिथेच त्या वस्तूला तिथे राहायचं असतं. यालाच आपण काय म्हणतो रे, जडत्व असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे माझ्याकडे ग्लास, त्यासोबतच नाणं आणि एक कार्डबोर्ड पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, काचेच्या पेल्यावर मी काय केलं, कार्डबोर्ड ठेवलं आणि त्याच्यावर काय केलं रे, हे नाणं ठेवलं. आता कार्डबोर्डला मी जोरात टिचकी मारली तर काय होतं बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, टिचकी मारल्यानंतर कार्डबोर्ड उडून जाईल आणि नाणं काय होईल रे, पेल्यामध्येच पडेल. नाणं ग्लासमध्येच आहे कारण नाण्याला त्याचं जडत्व सोडायचं नव्हतं. त्यानंतर जी काही तिसरं गुणधर्म आहे ते आहे स्थितिस्थापकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही स्थितिस्थापकता आहे म्हणजे काय बघा, काही वस्तूंना ओढले की त्यांचा आकार काय होतो रे, बदलतो. पण सोडलं की पुन्हा त्या काय होतात रे, मूळ जागेवर येतात. बघा आता माझ्याकडे काय आहे, हा रबर बँड आहे. मी काय केलं रे, जेव्हा रबर बँड ओढला तेव्हा काय झालं रे, दोन्ही बाजूनं ओढला असता त्याचा आकार बदलला. आता बघा मी काय केलं, तो सोडला तर काय झालं रे, त्यानं काय केलं रे, त्याचा जो काही आकार आहे हा काय झाला रे, पुन्हा मूळ जो आकार आहे म्हणजेच तो काय पूर्ववत झाला. हेच त्याचं काय आहे रे, स्थितिस्थापकता आहे. लक्षात आलं का. म्हणजे काही वस्तूनं ओढलं की पुन्हा काय होतं रे, त्यांचा आकार बदलतो. पण सोडलं की काय होतात रे, ते मूळ जागेवर पुन्हा येतात. हीच गोष्ट तुम्ही जे काही घरामध्ये असणारी स्प्रिंग आहे ह्या बाबतीतही केलं तरी स्प्रिंग ही सुद्धा काय दाखवते, आपल्याला स्थितिस्थापकता दाखवते. त्यानंतर द्रव्याचा जो काही चौथा गुणधर्म आहे तो आहे बघा, कठीणपणा. एखादी वस्तू किती कडक आहे हे कसं कळतं, जेव्हा आपण त्याच्यावर काय करतो रे, ओरखडा काढतो किंवा काय करतो रे, दाब देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे बघा, हा आहे साबण आणि हा काय आहे बघा, दगड. आता मी जे काही माझं नख आहे ह्या नखाने काय करते रे, ह्या साबणावर मी काय केलं रे, ह्या नखानं हे केलं तर मला काय दिसतो रे, ते ओरखडा पडलेला दिसतोय. पण हेच जर मी दगडावर केलं तर काय होईल रे, तर मी नखाने ह्या साबणावर केलं तर काय होते रे, ते माझी नखाची झीज होते. पण ह्या दगडाला काहीही होतं नाही. म्हणजे दगडावर ओरखडा पडलाय का, नाही. म्हणजे साबणापेक्षा दगड कसं आहे रे, कठीण आहे. तर तेच तुम्ही काय करू शकता, जो काही आपला खडू आहे ह्या खडूवर सुद्धा काय करता येईल आपल्याला, हा जो काही लोखंडी खेळ आहे ह्या लोखंडी खेळानं काय करता येते रे, ह्यावर ओरखडा पडला जाऊ शकतो. पण ह्या खडूनं ह्या जो काही खिळा आहे त्याच्यावर ओरखडा पडला जात नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जो काही द्रव्याचा भौतिक गुणधर्म आहे तो काय आहे बघा, कठीणपणा. तर विद्यार्थी मित्रांनो, काही वस्तू दिसायला कडक असतात पण त्यांना थोडा दाब दिला की त्यांचे तुकडे होतात. हा जो काही गुणधर्म आहे वस्तूचा ह्याला म्हणायचं आहे ठिसूळपणा. काय म्हणायचं आहे बघा, ठिसूळपणा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामध्ये चहासोबत जे काही आपण बिस्किट खातो किंवा आपल्या दररोजच्या वापरातला काय करायचं आहे, खडू घ्यायचा. ह्याला मी काय केलं, हे जे काही दोन्ही हाताने दाब दिला तर हे वाकणार आहे का नाही, तर हे काय होतात रे, ह्याचे थेट तुकडे होतात आणि त्याचे काय होतात रे, हे बारीक बारीक कण तुम्हाला इथे कागदावर दिसतात. हे बारीक बारीक काय होतात रे, कण पडतात. म्हणजेच काही वस्तूंमध्ये कठीणपणा असतो तर काही वस्तू ह्या ठिसूळ असतात. हा काय आहे रे, ह्या द्रव्याचा गुणधर्म आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर आता जो काही पुढील गुणधर्म आहे तो काय आहे बघा, सच्छिद्रता.
तर विद्यार्थी मित्रांनो, काही पदार्थांच्या आत खूप बारीक काय असतात रे, छिद्रे असतात ज्यात हवा किंवा पाणी साठू शकतं. तर बघा माझ्याकडे काय आहे रे, हा कोरडा स्पंज आहे की त्याला काय आहेत रे, खूप बारीक छिद्रे आहेत. कोरडा स्पंज नसेल तर घरामधली तुम्ही वीट घ्या आणि त्यावर काय करायचं रे, पाणी टाकायचं. बघा मी जेव्हा पाणी ह्या स्पंजवर टाकेन तेव्हा काय होतं रे, हा स्पंज हे जे काही पाणी आहे हे काय करतो रे, पाणी शोषून घेतो. हे कशामुळे होतं, ह्या स्पंजवर असलेली छोटी छोटी छिद्रे हे काय करतात रे, पाणी शोषून घेतात. त्यानंतरनं जो काही वस्तूचा पुढचा गुणधर्म आहे तो आहे वर्धनीयता. तर विद्यार्थी मित्रांनो, धातूंना ठोकून ठोकून त्याचे चपटे पत्रे तयार करता येतात, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, वर्धनीयता. जे काही आपल्या घरामध्ये असणारी वायर आहे ह्यामध्ये तांब्याची तार किंवा जे काही ॲल्युमिनियमची काय असते रे, तार असते, तर हे काय करतात रे, हातोडीने मारले जात नाही तर काय होतात रे, त्याच्यापासून चपटे पत्रे तयार करतात. आणि जे काही आपण ॲल्युमिनियम फॉईल वापरतो हे सुद्धा काय उदाहरण आहे, वर्धनीयताचे एक उदाहरण आहे. त्यानंतर जो काही पुढील गुणधर्म आहे तो आहे तन्यता. तर विद्यार्थी मित्रांनो, पदार्थाला खेचून त्याच्या बारीक तारा काढता येणे म्हणजेच काय रे, तन्यता. अगदी आपलं दररोजचं उदाहरण म्हणजेच काय, सोने आणि चांदी हे सर्वात जास्त तन्य असणारे काय आहेत रे, धातू आहेत. म्हणूनच त्यांचे बारीक डिझाईनचे दागिने बनवता येतात. सोन्याच्या 1 ग्रॅमपासून 2 किलोमीटरपर्यंत काय करता येते रे, लांब तार काढता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्रव्याचे हे 8 शिलेदार पाहिले. विज्ञान हे पुस्तकात नाही तर आपल्या आजूबाजूच्या प्रयोगात असतं. हे सर्व प्रयोग तुम्ही स्वतः घरी करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच सविस्तर आणि सोप्या मार्गदर्शनासाठी तुमच्या हक्काची मराठी लेक्चरवाली नेहमी तुमच्यासोबत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि विज्ञानाची गोडी वाढवत राहा.